चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम जवळील तुमडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून नरनारायण सेवाश्रम या ठिकाणी राधाकृष्ण भजन, पूजन, कीर्तन आणि अन्नदान, वस्त्रदान आणि अनेक लोकसेवा नरनारायण सेवाश्रमच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। दरवर्षी या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीपासून 5 दिवस या ठिकाणी भव्य यात्रा भरत असते। यात्रेत देशभरातील दरवर्षी हजारो अनुयायी भाविक भक्त पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, आंध्र आणि देशभरातील विविध राज्यातून दर्शन घेण्यासाठी आणि राधाकृष्ण साधना करण्यासाठी येथे येत असतात। या मंदिराची स्थापना नीलकांत गोस्वामी यांनी केली आहे। अनेक वर्षांआधी नाल्याच्या बाजूला या ठिकाणी नीलकांत गोस्वामी महाराज यांनी साधना केली आणि या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली। सदर मंदिरात अनेक विकासाची कामे शिल्लक आहेत। यामध्ये प्रामुख्याने सभागृह, वॉल कंपाऊंड, स्नानगृह, भक्तनिवास, शौचालय आणि अनेक सोयी सुविधा पासून सदर मंदिर वंचित आहे। राज्य शासनाने या मंदिराचा पर्यटन निधीतून सर्वांगीण विकास करावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे आणि मंदिर ट्रस्टचे सचिव नितीश पोद्दार यांनी केले। यावेळी प्रामुख्याने ध्यानचंद ब्रह्मचारी महाराज, चित्त समदार अमोल पांडे आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा सिन्हा, संघटना नेते दिनेश मुजुमदार, किशोर कुंडू आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता लोकल नेतृत्व जो आमदार खासदार यांच्याकडे माझ्या विनंती आहे की हे जो नारायण सेवाश्रम तुमडी येथे आहे हे जवळपास 1974 पासून इथे स्थापित आहे, परंतु आजपर्यंत आपल्याला शासनाकडून कोणता सवलत किंवा मदत मिळाला नाही। तरी मला शासनाकडे असं विनंती आहे की कृपया या नारायण सेवाश्रम लाखो भाविक पूर्ण भारतवर्षामधून जे येते त्यांचं श्रद्धास्थान असल्यामुळे इथे निवासाचे, पाणीच्या, स्वच्छता इत्यादी बाबत लक्ष देऊन ह्या सोयी सुविधा करून देण्यात यावे असं शासनाकडे माझा नम्र विनंती आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।